जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला षोडशाध्याया. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. चरणकमल ज्याचे वंदिता दुःख सारे, सरती तरती सांगा कोण या देव सारे. म्हणून चरणी मी वाहिले मस्तकासी, चरम परम हेची तीर्थ सायुज्य काशी. श्रीराम. सत्वाचा मांदूस मोकळा तो हा ग्रंथ दासलीला, आता कनकमाळा नवरत्नांच्या. श्रीराम. परिगुप्त नग संदुकी जाण, ठेविता ते काय भूषण. यास्तव शोभविन श्रवण, सर्वेंद्रिय श्रोतयांचे. श्रीराम. आता अवधानाचे अंग, द्यावे श्रोते तुम्ही चांग. हेची मागणे श्रोतिया माग, म्हणे बुद्धी. श्रीराम. तव श्रोते म्हणती आता, कोण संतोष या परता. जो चित स्वर्ण नगाचा आयता, लाभ श्रवणी. श्रीराम. विलंबन करावा साचार, चित्त उत्सुक झाले फार. लेववी चित्कन कालंकार, त्वरे बापा. श्रीराम. ऐसी श्रोत्यांची आवडी, पाहुनी ग्रंथ संदूकडी. केली सप्रेमे उघडी, श्रोतिया पुढे. श्रीराम. पंचदश अध्यायाचे अंती जाण, अपमानिता समर्थपूर्ण. मारुती होऊन क्रोधायमान, पाडळी ग्राम जाळीला. श्रीराम. म्हणोनी गावकरी समस्त, समर्थास झाले शरणागत. मग स्वामी होऊन कृपावंत, ग्राम पूर्ववत पै केला. श्रीराम. एके समयी समर्थ, परळीस असता स्वस्थ. तो शिवाजी अकस्मात, दर्शना आला. श्रीराम. करुणी साष्टांग नमस्कार, जोडोनिया दोन्ही कर. उभा राहिला समोर, स्वामीचिया. श्रीराम. समर्थे पाहुनी प्रेम गाढे, राजा बसविला आपणा पुढे. वृत्तांत पुसती निवाडे, राज्याधिकाचा. श्रीराम. तव सकळ राजकारण, समर्थी केले निवेदन. ऐकता पावले समाधान, काय म्हणती. श्रीराम. श्रेष्ठ आणि जननी दर्शना, बहुत काळ झाला जाणा. उत्कंठा अत्यंत उपजली मना, जाऊन येतो. श्रीराम. श्रेष्ठाची आशीर्वाद पत्रिका, वारंवार येता ती देखा. की भेट देऊनी द्यावा निका, लाभतोषाचा. श्रीराम. शिवाजी म्हणे श्रेष्ठ दर्शना, मीही येतो कृपाघना. आवडी माझी या मना, बहुत दिवसाची. श्रीराम. तव काय म्हणती महाराज, प्रस्तुत तुझे नाही काज. सांभाळावे सकळ राज्य, सावधपणे. श्रीराम. शिवाजी म्हणे समर्था लवकरी, फिरून आले पाहिजे स्वारी. उत्तम म्हणून भक्त कैवारी, शिष्यासह निघाले. श्रीराम. जांबेस पावले उठाउठी, उभयता वडिलांची झाली भेटी. आनंद न माये पोटी, परस्परे. श्रीराम. असो काही दिवसपर्यंत, मातोश्रीचे पाहुनी चित्त. राहते झाले समर्थ, आवडीने. श्रीराम. रामनवमीचा उत्सव, नवदिवसाचे महापर्व. प्राप्त झाले तोषले सर्व, ब्राह्मण भिक्षुक मंडळी. श्रीराम. नवदिवसपर्यंत उपोषण करती समर्थ. पूजन अर्चन विद्युक्त, यथाक्रमे. श्रीराम. असंख्य ब्राह्मण संतर्पण, दिवारात्री हरिकीर्तन. ऐसे नवदिवस होता पूर्ण, दशमीस पारणा योजली. श्रीराम. उत्सवाची ऐकोनी वार्ता, बहिर्ग्रामीचे द्विज तत्वता. धावती वर्षा काळी सरिता, जैसा समुद्र मिळणी. श्रीराम. असो श्रेष्ठे षोडशोपचार, पूजिला श्री जानकीवर. नैवेद्याणा सत्वर, आज्ञा करीती. श्रीराम. तव शिष्ये विनंती केली पाही, घृताद्याप आले नाही. ऐसे कळता लवलाही, श्रेष्ठे पुत्रा ते बोलाविले. श्रीराम. अरे रामचंद्रा, अद्याप घृत आले नाही ब्राह्मण समस्त. येऊनी बैसले तटस्थ समस्त, हे मूर्खता काही. श्रीराम. येरू होऊनी खिन्न मन, वारंवार करी मार्ग ईक्षण. म्हणती अष्टीस धाडीला ब्राह्मण, घृत आणावया ते. श्रीराम. तव समर्थास कळली हे वार्ता, की पाकाची झाली सिद्धता. परिघृत येण्याचीच न्यूनता, ब्राह्मण भोजनी. श्रीराम.
मग रामचंद्र बाबास बोलावून काय म्हणती समर्थ पूर्ण, मृत्तिके घटी घालूनी जीवन वेगी आणावी श्रीराम. तव एरू पूर्ण जळे घट, भरुनी ठेविला स्वामी निकट, समर्थे स्पर्शिला चोखट, स्वकरे श्रीराम. जळाचे तत्काळ जाहले घृत, नैवेद्य दाखवून ब्राह्मण समस्त, भोजनी बैसवा बहुत, उशीर झाला श्रीराम. मग करुणी नैवेद्य आरती, अपार द्विजांच्या जेविल्या पंक्ती, परी घटनो हे अपांपती, रीता जैसा श्रीराम. सकळास जाहले आश्चर्य, म्हणती समर्थ लीला विचित्र होय, तव रामचंद्रास बोलिले काय, स्वामी ऐका श्रीराम. बायाच घटी घालोनी घृत, पूजोनिया भावयुक्त, प्रतिवर्षी उत्सवी ब्राह्मण तृप्त, होता न्यून न पडेची श्रीराम. ऐसी समर्थांची वरदवाणी, निगती झाली मुखातुनी, ये रे सद्भावे अर्पिला चरणी, मस्तक आपला श्रीराम. श्रेष्ठ म्हणती बा निश्चिती, झाली तुझ्या वंशाप्रती, धन्य धन्य समर्थ कृती, वर्णवेना श्रीराम. अद्यापि तो चमत्कार, उत्सवी होतसे साचार, असो उभयतास वंदुनी सत्वर, समर्थ तेथुनी निघाले श्रीराम. तो पावले मातापुरी, वंदिली श्री विश्वंभरी, जे पूजली विधी शंकरी, मघवादिके श्रीराम. पाहिले श्री दत्तात्रेय स्थान, परमरमणीय जाण, तेथे बैसले ब्राह्मण, अनुष्ठानी श्रीराम. समर्थ विचारिती ब्राह्मणा, किमर्थ बैसले अनुष्ठाना, विप्र म्हणती इच्छा मना, प्रभू दर्शनाची श्रीराम. समर्थ म्हणती तुमचे संगती, आम्हीही पाहू दत्तमूर्ती, जैसी दरिद्रिया मिष्टान्न भुक्ती, श्रीमंत सांगे श्रीराम. असो अनुष्ठानी बैसले समर्थ, अवकाश होता एक मुहूर्त, तो प्रगटला श्री दत्त, मलंग वेशे श्रीराम. शिरी जटा विस्तीर्ण धाडी, म्हैसा जाश्वान कोंबडी, ललना एक समागमे वेडी, बिभत्स रूप श्रीराम. सिद्ध म्हणे गे ललने, आवडी ऐसी घेतली मने, मांसाचा परिपाक करून, भोजन घाली श्रीराम. येरू अजा म्हैसा कोंबडी श्वान, सर्वाते एकदा वधिले जाण, परी मृद भांड नव्हे पूर्ण, विनंती करी श्रीराम. स्वामी पूर्ण भरला नाही घट, पाक कैसा होईल चोखट, सिद्ध म्हणती बधी भट, जे अनुष्ठानी बैसले श्रीराम. असो ऐकताची वाणी, ब्राह्मण गेले पळोणी, परी समर्थ अचळ आसनी, स्वस्थ चित्त श्रीराम. तो टाकोनी मलंग व्यक्ती, दैदीप्यमान प्रगटे मूर्ती, जैसा उदेला गभस्ती, अकस्मात श्रीराम. जगद्गुरुची हा निश्चित, ऐसे समर्थे मानुनी मनात, साष्टांग घातला प्रणिपात, चरण कमळी श्रीराम. जोडोनिया दोन्ही हस्त, समोर उभे मर्याद युक्त, आरंभिले स्तुती स्तोत्र, परमपुरुषाचे श्रीराम. जय जय सद्गुरु चिन्मयानंदा, जय जय सद्गुरु आनंद कंदा, जय जय सद्गुरु मोहद्वंद्वा तीतपूर्णा श्रीराम. जय जय जी स्वसुख संपन्ना, जय जय जी परमनिधाना, नमो तुझ निरंजना, सर्वोत्तमा जी श्रीराम. जय जय जी योगींद्रवरा, जय जय जी ज्ञान भास्करा, जय जय निगमा प्रतिपाद्य सारा, नमोस्तु ते श्रीराम. ऐसे करिता स्तवन, सिद्ध झाले सुप्रसन्न, बामद्दर्शनी दुर्लभत्व कोण, जे अनुष्ठानी बैसला श्रीराम. ब्रह्मादिकास माझी प्राप्ती, स्वप्नीही न घडे निश्चिती, परिभक्ताचे अखंड चित्ती, वसे मी गा श्रीराम. कामधेनुचे पवित्र पय, ते आणि का ते दुर्मिळ होय, परिवत्सा ते संकट काय, सांग बापा श्रीराम. चंद्रबिंबाचे अमृत, आणि का ते होय अप्राप्त, परी चकोर होती तृप्त, अक्लेशपणे श्रीराम. लक्ष्मीचे मंगल दर्शन, ब्रह्मादिका ते दुर्लभ जाण, परी सर्वदा नारायण, अंगी ठेवी श्रीराम. सर्व गुण विद्येची प्राप्ती, हे इतरांदिका नो हे निश्चिती, परी सर्वज्ञ गणपती, सहज जाणे श्रीराम. तैसा मी मूलभत तुम्हा, असता सर्वदा भक्तोत्तमा, किमर्थ केले अनुष्ठान आम्हा, कारणे तुआ श्रीराम. तव समर्थ म्हणती स्वामिया, दीनदयाळा गुरुराया, तुझी वत्सलता वर्णावया, योग्यता नाही श्रीराम.
आता समर्थ कृपा करून ब्राह्मणास द्यावे दर्शन सिद्ध म्हणे अधिकार शून्य केवी घडे श्रीराम बा अधिकारावीन दर्शन सर्वथा मुचे न घडे जाण समर्थे पुनरपि प्रार्थिता पूर्ण आज्ञा करीती श्रीराम तू आता या ब्राह्मणास करावा आधी उपदेश मग दर्शन देऊ तयास सिद्ध म्हणती श्रीराम जैसे मौंजी बंधना विन सर्वथा नोहे जैसे लग्न लग्ना वाचून स्मार्त अग्न सिद्ध नोहे श्रीराम असो समर्थे कल्याण तत्काळ पाठवून बोलविले द्विज सकळ समाधान केले केवळ बहुत युक्ती श्रीराम तव काय बोलिती ब्राह्मण दुर्दैव आम्ही भाग्यहीन न झाले सिद्धाचे दर्शन समर्थाजी श्रीराम जैसे हतभाग्याते रत्नधन वृश्चिक विखार भासती पूर्ण की ज्वारितासी मिष्टान्न कडू लागे श्रीराम तैसा सच्चिदानंद श्रीदत्त फकीर भासला माते होऊन या भयभीत पळालो स्वामी श्रीराम असो आपण आणि सिद्ध एकची आम्हा अभेद आम्हा उपदेशुनी शुद्ध कृतार्थ करावे श्रीराम पाहून या विशुद्ध मानस समर्थ करीती उपदेश मग प्रार्थुनी सिद्धास दर्शन करविले श्रीराम कोटी सूर्य समप्रभा तैसी सिद्धाचे अंगी शोभा वाटे मूर्तिमंत उभा पवित्र अग्नी श्रीराम उद्धव कल्याण आणि ब्राह्मण नमस्कारिती सिद्धाचे चरण समर्थे सद्भावे केले पूजन श्रीमूर्तीचे श्रीराम इकडे पाक होताची सिद्ध भोजनी बैसविले ते प्रसिद्ध तृप्त जाहले ब्रह्मानंद परिपाकरसाने श्रीराम पात्री ठेवून किंचित शेष सिद्ध तेथेची झाले अदृश्य असो प्रसाद निर्दोष समर्थ भोजनी सेविती श्रीराम त्रिरात्र तेथे करुणी स्थिती समर्थ आज्ञा घेऊन निगती ग्रामोग्रामी उपासना भक्ती वाढवीत चालिले श्रीराम फिरत फिरत अकस्मात सारंगपुरा पावले समर्थ जे का समीप आहे निश्चित इंदुराचे श्रीराम तो तद्देशी अनावृष्टी होता प्रजा जाहली कष्टी तेथील प्रभूने ब्राह्मण श्रेष्ठी अनुष्ठानी बैसविले श्रीराम आकंठ उदकात जाण बैसविता झाला ब्राह्मण पर्जन्य सुक्ताचे पठण करविता हे श्रीराम पाहुणी ब्राह्मणांचे क्लेश कळवळले समर्थांचे मानस म्हणती येणे न पडे पाऊस भूदेवराया श्रीराम आम्ही सांगतो तैसे करा कृपा उपजेल जलधारा उत्तम म्हणोनी बाहिरा ब्राह्मण निघाले श्रीराम एकमेकात म्हणती ब्राह्मण बाबा समर्थ दिसती जाण पाळिता यांचे वचन जळपूर्ण वर्षेल श्रीराम तो समर्थे बृहत पाषाणी मारोती मूर्ती कोळशाणी सुलक्षण दिधली काढुनी आपुले हस्ते श्रीराम छाटीत झाकोणी मूर्तीवर ब्राह्मणास सांगती विचार अभिषेक करा लघु रुद्र मूर्ती लागी श्रीराम उद्धवासी म्हणती सम्यक सत्वर करावा तू आपाक इकडे ब्राह्मणी अभिषेक आरंभिला श्रीराम समर्थे करुनिया स्नान सारोनिया जप ध्यान रघुपतीचे पूजन करीत बैसले श्रीराम अभिषेक होता समाप्त शाटी काढा म्हणती समर्थ तो दिव्य मूर्ती सुलक्षण युक्त पाषाणावरी उमटली श्रीराम गंध अक्षता पुष्पधूप सुगंध परिमळ कर्पूर दीप करुणी नैवेद्य सम्यक अर्पिला भावे श्रीराम लावोनिया मंगलारती जगद्गुरु श्री जानकी प्रती तैसाची मुख्यात्मा मारोती ओवाळीला श्रीराम भोजनी तृप्त झाले ब्राह्मण दक्षिणा विडे दिधले जाण तो उत्कृष्ट वृष्टी पर्जन्य करिता झाला श्रीराम शांत झाले महितळ आनंद मानिती लोक सकळ महत् सुखाचा पर्व काळ एकसरे ओढवला श्रीराम तव अधिकारी आला धावून ब्राह्मणा न्यावया गौरवून विप्र म्हणती गौरव पूजन समर्थांचे करावे श्रीराम समर्थांचे निकृपादृष्टी जाहली प्रभू मेघवृष्टी पाहून स्वामीची उत्कृष्ट कोटी नमस्कार करी चरणाते श्रीराम
असो समर्थासही ते ब्राह्मण, अत्यादरे गौरवून नेता जाहला जाण. इंदुरासी श्रीराम, वस्त्रे भूषण अलंकार, समर्थी अर्पिता साचार. परी न घेती जैसे चातक नीर, पृथ्वीवरचे श्रीराम. ब्राह्मणासी वस्त्र दक्षिणा, देऊनी बोळविले जाणा. ठेवणी घेतला राणा, योगियाचा श्रीराम. म्हणे स्वामी आपुला सहवास, घडावा मज रात्रंदिवस. म्हणून सुदृढ चरणास, धरिता झाला श्रीराम. समर्थे उचलून धरिला पोटी, सांगितल्या विवेक गोष्टी. परिनायके बाळक हट्टी, पेटता जैसा श्रीराम. प्रेमाचे सामर्थ्य महान, नुलंघवे कोणा जाण. असो समर्थे पाहुणी शुद्ध मन, मठ केला इंदुरी श्रीराम. स्थापिला राम कोदंड पाणी, भाऊक लाविले उपासनी. मुमुक्षु अखंड श्रवण मननी, स्वरूपाच्या श्रीराम. उद्धवास तेथील अधिकार, सांगितला करा जगदोद्धार. येरू म्हणे हा जो जार, कासया मला श्रीराम. सांडुणी आपुली संगती, कोणास पाहिजे महंती. अमृत त्यागुण कांजी प्रती, धावे कवणू श्रीराम. समर्थ म्हणती उद्धवाप्रती, 4 दिवस करावी स्थिती. बोलाविनी आपल्या जवळ श्रीराम. ऐसे समाधान, समर्थ तेथून निघाले जाण. पुनर्जननीचे दर्शन, जांबेस येऊन घेतले श्रीराम. 5-4 दिवस राहून तेथे, सत्वर पावले कृष्णा तीराते. तो शिवाजी सकळला वृत्तांत, दर्शना आला श्रीराम. होता समर्थांचे दर्शन, साष्टांग भावे वंदिले चरण. निवेदले राजकारण, घेऊनी चाफळी पावला श्रीराम. सर्वास जाहले समाधान, जैसे दरिद्री याते निधान. की तृषार्तिया अमृतपान, लाभताची श्रीराम. पुढील कथा परमसुंदर, वदवील श्री अमृतेश्वर. श्रोती भावे सादर, योगी म्हणे श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार, श्रवणे तुटे भ्रमसंसार. पावे स्वसुख अपार, षोडशोऽध्याय गोढहा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला षोडशाध्याय सारांश. समर्थ परळी मुक्कामी असताना शिवाजी महाराज अचानक तिथं आले. समर्थांनी त्यांचं आदरातिथ्य करून समोर बसविले. राज्याची चौकशी केली आणि नंतर समर्थ म्हणाले की ते जांबगावी मातोश्री आणि श्रेष्ठांना भेटायला जाणार आहेत. शिवाजी महाराज त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले. समर्थ नको म्हणाले, पण ते हट्ट करू लागले. समर्थांनी त्यांना समजावलं की आता नको, पुढे बघू. त्यांना राजकारणाकडे लक्ष द्या म्हणाले. सर्व शिष्यांसमवेत समर्थ जांब मुक्कामी आले. आईच्या मर्जीनुसार काही काळ तिथे मुक्काम केला. त्याच वेळेस रामनवमीचा पर्व काळ आला. समर्थ उपवास करीत, पूजा अर्चा करीत, कीर्तन प्रवचन करीत होते. गावोगावचे लोक जमा झाले. जांबेस गर्दीच गर्दी झाली. 9 दिवस उत्सव झाल्यानंतर दशमीला पारण्याची योजना झाली. समर्थांनी श्रीराम मूर्तीचे पूजन केले आणि नैवेद्याच्या ताटाची वाट बघू लागले. स्वयंपाक तयार असताना उशीर का होतोय असं समर्थांनी व श्रेष्ठांनी पुत्र रामचंद्रास विचारलं. तेव्हा रामचंद्र ओशाळले आणि म्हणाले की तूप नाही आणि माणूस ते आणायला आष्टीला गेला आहे. त्याची सगळेजण वाट बघत होते. समर्थांनी रामचंद्र बाबाला बोलावलं आणि एका मातीच्या घागरीत पाणी भरून आणा म्हणाले. समर्थांनी त्या पाण्यास स्पर्श करताच त्याचे रूपांतर तुपात झाले. नैवेद्यावर तूप वाढले गेले, पंक्ती वाढल्या गेल्या. शेकडो माणसं जेवली. पानापानांवर तूप वाढलं तरी घागर तुपाने भरलेलीच राहिली. अशी आहे समर्थांची लीला. रामचंद्रास बोलावून समर्थ म्हणाले, आता दरवर्षी याच घागरीतील तूप वाढत जा. ते कधीही कमी पडणार नाही आणि हा चमत्कार अद्यापी जांब गावातील उत्सवात होत असतो. जांबेहून समर्थ मातापूरला म्हणजे माहूरला आले. रेणुका देवीचे पूजन केले. नंतर ते दत्तात्रयांचे स्थान बघायला गेले. तिथं त्यांनी अनेक ब्राह्मण अनुष्ठानास बसलेले दिसले. समर्थांनी त्यांना अनुष्ठानाचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की दत्तानं दर्शन द्यावं म्हणून ते अनुष्ठान करीत होते. समर्थही अनुष्ठानास बसले. ब्राह्मणांमुळे त्यांनाही दत्ताचं दर्शन होईल असं त्यांना वाटलं. अनुष्ठान संपायला 1 मुहूर्त अवकाश होता.
तेवढ्यात मलंग वेशात देवळासमोर दत्त प्रकट झाले. दाढीही वाढलेली होती. बरोबर एक रेडा, एक शेळी, एक कुत्रा आणि एक कोंबडीही होती. त्यांच्याबरोबर एक वेडपट अशी बिभत्स रूपात स्त्री होती. ते सिद्ध त्या स्त्रीला म्हणत होते की याच ठिकाणी स्वयंपाक करून जेवायला वाढ. त्या स्त्रीनं रेडा, शेळी, कुत्रा आणि कोंबडी यांचे तुकडे तुकडे करून हंड्यात टाकले आणि तो हंडा चुलीवर ठेवायचा होता. स्त्री म्हणाली, हंडा भरला नव्हता आणि अल्पसं जेवण सिद्धाला काही पुरणार नव्हतं. तेव्हा सिद्ध म्हणाले की अनुष्ठानास बसलेल्या एक एक ब्राह्मणाचे तुकडे करून हंडा भरावा. हे शब्द ऐकताच सर्व ब्राह्मण पळून गेले. पण समर्थ निश्चल व स्वस्थ बसले होते. तेव्हा दैदिप्यमान असे दत्त त्यांचे निजस्वरूपात प्रकट झाले. समर्थांनी गुरुवर्यास गुरुदेव दत्त अशी घोषण करून नमन केले. दत्तात्रयांनी विचारले की त्यांचे दर्शनासाठी त्यांना अनुष्ठान करायची काय गरज होती. माझ्या भक्तांसाठी अनुष्ठानाची गरज नाही. समर्थांनी प्रार्थना केली की ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे. दत्त म्हणाले त्यांना अधिकार नाही. पण समर्थ वरचेवर प्रार्थना करू लागले. मग दत्त म्हणाले की प्रथम समर्थांनी ब्राह्मणांना उपदेश करावा आणि मग ते दर्शनास पात्र होतील आणि मगच त्यांना दर्शन होईल. समर्थांनी कल्याणास ब्राह्मणांना परत आणायला पाठवलं. वर्तमान ऐकून ब्राह्मण म्हणाले की ते दुर्दैवी होते. सच्चिदानंद दत्त भगवान त्यांना फकीर आहेत असं वाटलं. त्यांना हेही पटलं की दत्त व समर्थ वेगळे नाहीत. सर्व ब्राह्मण, उद्धव आणि कल्याण या सर्वांना दत्तात्रयांचे दर्शन झाले. देवदर्शन व समर्थ उपदेश यांचा लाभ होण्यासाठी शुद्ध अंतःकरण असावे असा या कथेचा बोध आहे. योगायोगाने ते इंदूरजवळ सारंगपूरला आले. त्या भागात अनावृष्टीमुळे दुष्काळ उद्भवला होता. लोक दुःखी कष्टी होते. तिथं यवन राजा होता. त्यानं पाऊस पडावा म्हणून ब्राह्मणांना अनुष्ठानासाठी पाण्यात उभं केलं होतं. ते पर्जन्य सूक्त म्हणत होते. पाऊस न पडल्यास राजा त्यांना शिक्षा करणार होता. ब्राह्मणांना बघून समर्थांचं मन द्रवलं. त्यांनी सर्वांना जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, मी सांगेन त्याप्रमाणे करा म्हणजे पाऊस पडेल. ब्राह्मण समर्थांसोबत निघाले. समर्थांनी एका पाषाणावर कोळशाने मारुतीची आकृती काढली आणि त्यावर त्यांनी त्यांची छाती झाकली. ब्राह्मणांना लघुरुद्र म्हणून मूर्तीस अभिषेक करायला सांगितला. समर्थ स्नान करून श्रीरामांच्या पूजनास बसले. उद्धवास पाक सिद्ध करण्यास सांगितलं. पाषाणावरून छाती दूर करण्यात आली आणि दिव्य सुलक्षण अशी हनुमान मूर्ती प्रकट झाली. गंधाक्षता, पुष्प, धूप इत्यादींनी मारुती पूजन करून नैवेद्य दाखवला. आरती करण्यात आली. ब्राह्मणांना भोजन अर्पण करून विडा दक्षिणा देऊन तृप्त करण्यात आलं. हे होते न होते तोच पर्जन्यवृष्टी सुरू झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. यवन अधिकाऱ्यास वर्तमान कळताच तो तिथं धावत आला. ब्राह्मणांनी समर्थांकडे बोट दाखवले आणि त्यांच्या कृपेने वृष्टी झाल्याचं सांगितलं. यवन अधिकारी समर्थांना इंदूरला घेऊन गेले. राजाने ब्राह्मणांना वस्त्र दक्षिणा देऊन त्यांची बोळवण केली. राजाने समर्थांचे चरण धरले. त्यांना इंदूरला ठेवून घेतले. कायम त्यांचे जवळ समर्थांनी असावे असे त्यांना वाटू लागले. समर्थ काही दिवस मुक्काम करून तिथं मठ स्थापन केला. श्रीराम मूर्तीची स्थापना करून राम उपासनेचा प्रचार केला. उद्धवास मठाधिपती नेमून तेथील अधिकार दिले. पण अधिकारी होण्यास उद्धवांनी नकार दिला. मग समर्थ काही दिवस तिथं राहून नंतर तू येशील असं बोलून त्यांचं समाधान केलं. समर्थ कृष्णातीरी परतले. शिवाजी राजांना सर्व वर्तमान कळले आणि ते तातडीने समर्थ दर्शनास आले. जय जय रघुवीर समर्थ.